चार महाराज इकडे पड संकेत इकडे पळ 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 आलाय निघला 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 आवडला असेल तर घेतली तुला कामाला दमनी चाले वय. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. तर आज आहे आमचा कोकणातील दुसरा दिवस. सकाळी 6 वाजता उठून सगळं आवरून 7 वाजता आम्ही सगळे निघालो बोटिंग करायला. ह्या नंबरवरती कॉल करून तुम्ही त्यांच्यासोबत बोलून बोटिंगचा रेट आणि कोणकोणते पॉइंट फिरणार ते माहिती करून घेऊ शकता. तिथं पोहोचल्यावर आम्ही बोट बुक केली आणि मग सगळे बोटमध्ये बसलो. बघा हे कर्ली नदीचं पात्र आहे. हात भाग जाऊन पुढे समुद्राला जाऊन जॉईन होतो, कनेक्टेड होतो. कर्ली नदीमुळे तारकर्ली गावाला नाव पडले तारकर्ली. लक्षात आला, कर्ली नदीमुळे तारकर्ली गावाला नाव पडले. आणि हा देवबागचा पट्टा, इथे कसं झाडं वगैरे भरपूर आहेत, मंदिरं वगैरे भरपूर आहेत, म्हणून देवबाग नाव पडले. हे सगळं मालवण तालुक्यामध्ये आहे. हा मालवण तालुका अपोजिट दिसतोय बघा, डोंगराचा एरिया दिसतोय बघा, तो वेंगुर्ला तालुका. आणि वेंगुर्ला तालुका संपला की गोवा राज्य, म्हणजे महाराष्ट्राचे, म्हणजे पाण्यातून कोस्टलने गेलात ना तर शेवटचा तालुका पडतो याच्या महाराष्ट्रामध्ये. हे सगळं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आले. सिंधुदुर्ग जिल्हा पडतो, त्यामध्ये 8 तालुके: कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग, कणकवली, मालवण. तसा हा मालवण तालुका, वेंगुर्ला तालुका. असं कुडाळवरनं वाहत आलेला पट्ट्या पुढे जाऊन समुद्राला जाऊन जॉईन होतो. ठीक आहे ना. सगळ्यात अगोदर आम्ही क्रोकोडाईल पॉइंट बघायला गेलो. डोंगरामुळे आणि नारळांच्या झाडामुळे तिथे क्रोकोडाईल सारखा शेप तयार झाला आहे, त्यामुळे त्या पॉइंटला क्रोकोडाईल पॉइंट असं नाव पडलं. त्याच्यानंतर आम्ही डॉल्फिन पॉइंट बघायला गेलो. व्हाईट कलर मध्ये बघा, तिकडनं आता अरबी समुद्र चालू झालेलं आहे. लक्षात आलं, आपण आता शांत प्रवाहातून आलेलो, स्टील वॉटर मधून आलेलो शांत प्रवाहातून. इथे पुढे झाले, ते जॉईन झाले, ते संगम झालेले आहे कर्ली नदी आणि अरबी समुद्र. आता हेच आपण फेस करत समुद्रात एंट्री करणार. लक्षात तुम्हाला पण जाणवणार आता काही प्रॉब्लेम होत नव्हता आपल्याला, व्यवस्थित चालवलं. आता तुम्हाला समुद्रामध्ये आपण एंट्री करणार. इथे संगम झालेले समुद्राचा आणि कर्ली नदी. जसं आम्ही समुद्रात चाललो होतो तसं लाटांमुळे बोट लईच बेकार हालायची. डॉल्फिन पॉइंटला डॉल्फिन वरती येऊन उडी मारायची आणि लगेच पाण्याच्या खाली जायची. ते व्हिडिओ मध्ये एवढं क्लिअर नाही दिसत, पण प्रत्यक्षात बघायला खूप भारी वाटायचं. डॉल्फिन पॉइंट झाल्यावर मग आम्ही निवती गोल्डन रॉक बघायला गेलो. सकाळचं ऊन जसं त्या दगडावरती पडतं तसं ते दगड गोल्डन कलरचे दिसतात, त्यावरून त्याचं नाव गोल्डन रॉक असं पडलं. जसं डेव्हलपमेंट झालेलं आहे ना, जसं हॉटेल रिसॉर्ट आहे बघा, तर या पट्ट्यामध्ये स्थानिक लोक राहतात. शेती, नाळ्याच्या बागा बिगा, मासे, हा बिझनेस आहे लोकांना. पण आता हे पण भाग हळूहळू डेव्हलपमेंट होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं विमानतळ झाले ना चिपीला, या गावापासून 10 किलोमीटरच्या अंतरावर. त्यामुळे आता इथे हॉटेल चालू केलेली आहे. आणि हा रॉक्स दिसतोय ना येलो कलरचा, सूर्य जेव्हा इकडनं उगवतो सगळ्यांनी गोल्डन कलरचा शेड वाटतो. तर एक काम करा ना, पुढे ना मागे राहून असं फोटो काढा, ते बॅकग्राऊंड फोटो चांगले येतं. गोल्डन रॉक पाहिल्यावर आम्ही आलो पॅराग्लायडिंग करायला. पॅराग्लायडिंगला प्रत्येकी 2000 रुपये तिकीट आहे. मागे
बाकीचे पॅराग्लायडिंग करत होते आणि आमचा इकडे वेगळाच धिंगाणा चालू होता. पाणी आम्हाला करताना बघा इकडं इकडे दे हातात माझ्या हो आलं तिथून बंद कर ही बंद इकडे पळ 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 चला सावळ्या ग माझा अरे पार बोलत करा तटबंदी मागून झाली ना पॅराग्लायडिंग झाल्यावर मग आम्ही सगळे सुनामी आयलंडवर गेलोत. तिथं आपल्याला भरपूर वॉटर ऍक्टिव्हिटी करायला मिळतात. आम्ही सगळ्यात अगोदर तिथं नाश्ता केला आणि मग स्वतः आम्ही बोटिंग केली. त्याच्यासाठी प्रत्येकी 200 रुपये एवढं तिकीट आहे. मित्रांनो आम्ही आता आलोय बोटिंग करायला. 2 जण आहेत, मी आणि संकेत. अरे इकडं कुठं चाललोय आपण? असलं भारी वाटतंय ना, असं वाटतंय जाऊच नाही आता घरी माघारी, इथंच बसावा फिरत पाण्यात. दिसतंय चांगलं चालू. जर आवडला असेल तर घेतली तुला कामाला दमनी चाले होय. बोटिंग झाल्यावर आमच्यातले काही जण स्कुबा डायव्हिंग करायला गेले. त्याच्यासाठी प्रत्येकी 1000 रुपये एवढं तिकीट आहे. साधारण 4 वाजता आम्ही सगळे सिंधुदुर्ग किल्ला पाहायला गेलो. सिंधुदुर्ग किल्ल्याचा व्लॉग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.